काय सांगाल, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक आहे. गावचे आपले रस्ते खराब झालेले आहेत. आता मी रेणापूरवरून कामखेड्याला येत असताना सुद्धा रस्त्यांची जी अवस्था आहे ती आम्ही पाहिलेलीच आहे. एकूणच गावच्या आजूबाजूचा जे रस्ते आहेत त्याची सुद्धा आणि गावाच्या अंतर्गत रस्त्यांची सुद्धा आम्हाला दुरावस्था पाहायला मिळते. काय सांगाल याबद्दल? काय आता काय ह्याचं सांगण्यासारखं राहिलंच नाही. प्रत्येक न्यूजवाल्याला तीच सांगावं लागेल, रस्त्यासाठीच आहे विषय. महत्त्वाचा फक्त रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला रस्त्याचाच अडचण आहे. कळंब उदगीर रस्त्याचं 1 किलोमीटरचं फक्त काम आहे. त्याचा पुलाचं बी काम आणि त्या रोडचं बी. पलीकडं बंडरवाडीपासून पुढं आहे, अलीकडं नाही. ते गावापासून इकडं आहे, गावात मध्येच फक्त 1 किलोमीटर आहे. तर पानगावला जर जायचं म्हणलं तर रेणापूरहून 25 किलोमीटरचा फेरका घेऊन जावं लागतं. पलीकडल्या शेतकऱ्याला अलीकडे येता येत नाही, अलीकडल्याला जाता येत नाही, डॅमहून जाता येत नाही, जाऊ देत नाहीत. अवजड वाहन आता न्यायचं म्हणलं तर रेणापूर मार्गे, ह्या मार्गे नाही. पुन्हा दवाखान्यात डॉक्टर जीव मुठीत धरून पेशंट तपासते. काय पर्याय? एवढे मोठे मोठे नेते गावात असताना देखील त्याची चौकशी करीत नाहीत किंवा ह्या गावाच्या विकासाचं कशात रुकलंय, हे रस्त्याचं काम का राहिलंय, कोण गुत्तेदार आहे, कशामुळं राहिले, काहीच नाही. काही देणं घेणं नाही त्यांना. ती लातूरमध्ये राहत असल्यामुळं त्यांना काही कामखेडचा काही संबंधच राहिला नाही. काहीच देणं घेणं नाही. फक्त त्यांचं कसं जमल एवढा विषय. येणे, नारळ फोडणे, त्या आमदाराबरोबर राहणे, 22 काय भेटतील, राहतील नाही, पदरून घालतील, तेवढंच 10 दिवस 15 दिवस ते येणे, गावात बघणे जाणे, संपलं. पुन्हा काही विषय नाही. कोण आला काय, कोण गेला काय, गाव मेलं काय, राहिलं काय, काही देणं घेणं नाही त्यांना. फक्त त्यांच्या ह्याला जी भेटेल तेवढंच फक्त बघणार ती, की आपल्याला कुठं भेटतंय आणि कुठं जायचं आहे. आता ही विषय ना पहिलं पूर्ण 15-20 वर्षापासून काँग्रेसमध्ये बघतो. त्या काँग्रेसच्या 5 वर्षात आमदार होऊन काही केलं नाही. आता भाजपमध्ये येऊन काय करणार आहेत? काय भरोसा ठेवायचा? निवडून दिलं होतं ना, नाही काहीच काम केलं नाही. आता प्रचारासाठी जर ते इथं आले तर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारलं ना, काल बोललो ते आम्ही. काल काही नाही म्हणले, आम्ही करूत म्हणले, काही हरकत नाही म्हणले. आम्हाला सामान्य माणसापर्यंत भेटताच येत नव्हतं, आता भेटतोत म्हणले, तुमच्या घेऊत म्हणले, बघूत म्हणले, तुमचे कामं सगळे करूत. ठीक आहे म्हणले. आता